जय आदिवासी, जय जोहार, जय श्रीराम। आज आपण नवजीवन रोडवरती उभे आहोत आणि या नवजीवनच्या रोडचे खड्डे तुम्ही पाहू शकता, किती खोल खड्डे आहेत आणि या रोडवरती नेहमी 2-2 तास ट्रॅफिक लागते आणि ह्याच रोडवरनं बहुतेक लोक आपल्या कामधंद्यासाठी जात असतात आणि ह्याच रोडवरनं भरपूर शालेकरी मुलं जात असतात शाळेमध्ये आणि ह्या ठिकाणी जर ट्रॅफिक लागली तर 2-2, 3-3 तास ट्रॅफिक जाम होते आणि जर ह्याच रोडमध्ये आणि या खड्ड्यामध्ये जर कोणाही लहान मुलाला किंवा मोठ्या व्यक्तीला जर जीवितहानी झाली तर ह्याची जबाबदारी कोण घेणार? VVCMC घेणार की कोण घेणार? की इकडला राहणारे लोक घेणार की प्रत्येक वेळी जबाबदार लोकच असणार आहेत का? या ठिकाणी पालिका रस्ता बनवते पण काही दिवसासाठी काही महिन्यासाठी असतो आणि बाकीचं तुम्ही 12 महिने बघितले तर नवजीवन रोडवरती तुम्हाला खड्डेच सापडतील आणि पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांमध्ये पाणी सापडेल। बाकी ह्या खड्ड्यांसाठी कधीच कोणी उभं राहत नाही आणि या नवजीवनकरांना कधी चांगला रोड भेटणार आणि कधी या लोकांना इकडनं चांगल्या सुविधा भेटतील हे मला VVCMC ला प्रश्न विचारायचा आहे। आणि ज्या प्रकारे इकडली राहणारी लोक आहेत, इकडली जी जनता आहे नवजीवनची, ती प्रत्येक जण आपला टाइम टू टाइम टॅक्स भरते। मग त्या टॅक्सचं तुम्ही काय देता यांना? असे खड्डे झालेले रोड देता की अजून काय देता? अजून काय पाहायचं आहे तुम्हाला? इकडे कोण मेलं पाहिजे का या खड्ड्यांमध्ये? काय हवं आहे तुम्हाला ते तरी सांगा, जेणेकरून आम्ही ते पण आणून देऊ। आज पालिकेचं लक्ष नाही आणि हे लक्ष या पालिकेचं या रस्त्यांवरती आलं पाहिजे आणि कितीतरी मला तर वाटतं कितीतरी निधी ह्या रोडच्या रिपेअरिंगसाठी पास झालेला असतो पण ह्या रोडचं जे काय काम आहे ते कधीच झालेलं दिसत नाही। 12 महिने तुम्हाला खड्डे भेटतील या रोडवरनं, तुम्ही कधी पण या नवजीवन। आणि हा जो रोड आहे तो धानिवमधून स्टार्ट होतो, तो वसई स्टेशनला पण जातो आणि वसई फाट्यावर पण जातो। हमेशा हीच दुरावस्था असते। तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या ठिकाणी जे काही खड्डे आहेत त्याकडे लक्ष गेलं पाहिजे VVCMCचं, त्यासाठी मदत करा। जय हिंद, जय भारत।